नमस्कार मित्रांनो, आपल्या AACG चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा पण थोडासा नाजूक विषय पाहणार आहोत. हिंदू विवाह आणि परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजेच म्युच्युअल डिव्होर्स. हा विषय केवळ कायदेशीर नाही तर भावनिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतःच्या प्रक्रियेतून जात असाल किंवा माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. शेवटपर्यंत पहा आणि अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. हिंदू विवाह म्हणजे नेमके काय? हिंदू विवाह हा फक्त कायदेशीर करार नाही तर एक धार्मिक संस्कार आहे. हा केवळ दोन व्यक्तींमध्ये नातं नसून दोन कुटुंब याने एकत्र येत असतात. 1955 मध्ये बनलेल्या हिंदू विवाह कायदा अंतर्गत हे सर्व नियमन केलं जातं. हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयांवर लागू होतो. याच्या वैध विवाहासाठीच्या काही अटी असतात. म्हणजेच दोन्ही पक्ष हिंदू असणे गरजेचे आहे. वधूचे वय 18 तर वराचे वय 21 वर्ष असावे हे बंधन आहे. काही रक्तसंबंधी अटी आहेत जिथे विवाह शक्य नाही जर परंपरा तशी परवानगी देत नसेल तर. रक्तसंबंधी अटी म्हणजे नात्यामधील लग्ने. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोघांची पूर्णपणे संमती असणं आवश्यक आहे. विवाह विधी देखील आवश्यक आहे. उदाहरणार्थ सप्तपदी म्हणजेच पवित्र अग्नीभोवती 7 फेऱ्या घेणे. परंतु काही वेळा आयुष्यात गोष्टी तशा होत नाहीत आणि तेव्हा घटस्फोट, विशेषतः परस्पर संमतीने घटस्फोट पुढे येतो. चला तर त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. परस्पर संमतीने घटस्फोट. परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजे दोघांनीही शांततेने, सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला असतो. यात कोणी कोणावर दोष देत नाही किंवा भांडण करत नाही. हा घटस्फोट हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13B अंतर्गत घेतला जाऊ शकतो. मुख्य मुद्दा म्हणजे दोघांनीही घटस्फोटासाठी सहमती दिलेली पाहिजे. यामध्ये कोणावरही दबाव नसतो. कायदेशीर प्रक्रिया साधारण सोपीच असते पण नियमानुसार करावी लागते. पहिले पाऊल गेल्या 1 वर्षापासून वेगळं राहणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच वाईफने किंवा हजबंडने वेगळं 1 वर्षापासून एकत्र राहिले नाही पाहिजे. हे शारीरिक वेगळेपण असू शकते किंवा केवळ वैवाहिक संबंध नसणे असू शकते. त्यानंतर दोघं एकत्र राहू शकणार नाहीत हे सिद्ध करणं आवश्यक आहे. आणि घटस्फोटाची मागणी पूर्णतः परस्पर संमतीने झालेली पाहिजे. मग पुढे काय करायचं? तर एक संयुक्त अर्ज कुटुंब न्यायालयात दाखल करायला लागतो. ज्या सिटीमध्ये कुटुंब न्यायालय नाही त्यांनी तेथील डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, फॅमिली डिव्हिजनला किंवा फॅमिली कोर्टमध्ये हा अर्ज दाखल करावा लागतो. या अर्जावर दोघांच्याही स्वाक्षरी लागतात. न्यायालय प्रश्न विचारून खात्री करते की अर्ज खरा आहे का. त्यानंतर येतो कूलिंग ऑफ पिरियड. कूलिंग ऑफ पिरियड म्हणजेच ज्या दिवशी आपण कोर्टामध्ये केस दाखल करतो त्या दिवसापासून पुढे 6 महिने अनिवार्य काळ. हा काळ असतो कूलिंग ऑफ पिरियड. म्हणजेच यामध्ये जर केस केल्यानंतर जर वधू किंवा इतर समोरच्या पार्टीची जर विचार बदलले की आपण केस मागे घेऊया किंवा काउन्सिलिंगमध्ये काही झालं तर तिथे केस आपल्याला मागे घेता येते. पण आता काही प्रकरणांमध्ये कोर्ट त्या पिरियडला माफ देऊ शकते. माफी कधी होऊ शकते? जर समजा दोन्हीही नवरा बायको जर 2 वर्ष 3 वर्ष वेगळे राहतात तर या कालखंडामध्ये ऑलरेडी त्यांचा बराच काळ गेलेला आहे याचा विचार करून कोर्ट 1 वर्ष वेगळे राहण्याचा प्लस पुढील 6 महिने थंड होण्याचा पिरियड जो होता तो ऑलरेडी होऊन गेलेला आहे असं समजून याच्यामध्ये माफी देऊ शकते. यामध्ये जेव्हा दाखल करतो आपण, जर समजा एखाद्याचं 1च वर्ष झालेले आहे आणि आता त्याला डिवोर्स दाखल करायचा आहे तर 6 महिने वाट बघावी लागते कंपल्सरी. त्यानंतर सेकंड मोशन सुनावणी होते परत. यामध्ये न्यायालय समाधानी असल्यास
की आता यांचं काहीही होत नाही काउन्सिलिंगमध्ये सुद्धा, तर घटस्फोट मंजूर केला जातो आणि कायदेशीररित्या विवाह संपुष्टात येतो. परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजे सगळं सोपं असतं असं नाही. दोघांनीही काही महत्त्वाच्या गोष्टींवर एकमत करावं लागते. पहिले ॲल्युमोनी आणि पोटगी. घटस्फोटानंतर कोणाला किती आर्थिक मदत करेल. दुसरे मुलाची कस्टडी, जर मुले असतील तर मुलं कोणाजवळ राहतील, दोघं मिळून पालकत्व सांभाळतील का. तिसरे मालमत्तेचे वाटप, कोण काय ठरवेल, घर, बँक अकाउंट, दागिने इत्यादी. या सगळ्याचं स्पष्टपणे अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. न्यायालय अपेक्षा करते की सर्व मुद्दे दोघं एकमेकांशी बोलूनच सोडवतील. भांडण न करता एकमेकांची मदत करून ही प्रक्रिया पार पाडणे केव्हाही चांगले. यासाठी अनुभवी वकील घेणे हे खूप गरजेचे असते. ते अर्ज तयार करतात आणि कायदेशीर बाबींची काळजी घेतात. घटस्फोट एकदा मंजूर झाला की पुन्हा विवाह करण्याचा अधिकार दोघांनाही मिळतो, कोणाशीही इतर. पण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळं होणं वेळ घेऊ शकतं. हे अगदी नैसर्गिकच आहे. या प्रक्रियेत मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी. काही वेळा दोघांमध्ये समजूत होऊन पुन्हा एकत्रही येतात. अंतिम निर्णय घेण्याआधी जोडीदार मागेही हटू शकतो. अंतिम निर्णय होईपर्यंत कोर्ट घटस्फोटावर जबरदस्ती करत नाही. आता पाहूया, यामध्ये बरेच गैरसमजही लोकांच्या मनामध्ये असतात. गैरसमज 1. घटस्फोट म्हणजे अपयश खोटं आहे. घटस्फोट म्हणजे योग्य निर्णय घेणे हे आहे. दुसरा गैरसमज असा असतो की परस्पर घटस्फोट लगेच होतो, तर हे खोटं आहे. प्रक्रिया काही आठवडे ते काही महिने लागू शकतात. परस्पर घटस्फोटामध्ये 6 महिने वेटिंग पिरियड असतो, त्यामुळे लगेच घटस्फोट होत नाही. काही क्वचित केसमध्ये तो लवकर होतो. गैरसमज 3. मुले ही फक्त आईजवळच राहतील, तर हाही गैरसमज आहे. कोर्ट मुलांच्या हिताचा विचार करून त्याची कस्टडी देते. ते लिंग विचार करत नाही की आईकडेच दिलं जाईल. लहान असतील तर आईचा विचार केला जातो. गैरसमज 4. पुरुषच पोटगी देतो. असे नाही, दोघांच्याही उत्पन्नावर आणि गरजांवर ते ठरते. जर समजा पुरुष काही कमवतच नसेल, पुरुषाकडे काहीच नाही आणि महिलेकडे लाखोंचा पगार आहे, तर यामध्ये पुरुषालाही पोटगी मिळू शकते. परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजे कुठलाही दोषारोप न करता वेगळे होणे. यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. कधीकधी एकत्र राहण्यापेक्षा वेगळं होणे जास्त शांततामय ठरतं आणि ते स्वीकारणं हीच खरी परिपक्वता असते. एक सांगावसे वाटते, घटस्फोट म्हणजे शेवट नाही, ही एक नवीन सुरुवात असते जी तुमच्या निर्णयावर आधारित असते. परस्पर घटस्फोटासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जोडीदाराशी शांतपणे बोला. आर्थिक आणि भावनिक विषय खुलेपणाने मांडावेत. मालमत्ता आणि जबाबदाऱ्या याची यादी करून ठेवली पाहिजे. योग्य वकील निवडा, जे तुम्हाला समजून घेणारे असतील, जे तुम्ही सांगाल ते ऐकतील. सर्व कागदपत्रे तयार ठेवा. ओळखपत्रे, उत्पन्नाची माहिती, विवाह प्रमाणपत्र इत्यादी. तसेच मुले असल्यास मुलांचे नाव, मुलांचा जन्मदाखला, मुलांची कस्टडी पुढे कोणाकडे राहील, ह्या सर्व बाबी या म्युच्युअल डिवोर्स होण्यापूर्वी तुम्ही नक्की करून ठेवा. आणि म्युच्युअल डिवोर्स करताना घाई करू नका. त्यामध्ये न्यायालय तुम्हाला ह्या सर्व गोष्टी विचारतात की ह्या सर्व गोष्टी तुम्ही ड्राफ्टमध्ये लिहिलेल्या आहेत, ह्या सर्व तुम्ही पूर्ण केल्या आहेत का. या जर केल्या नसतील तर तुमचा हा डिवोर्स होत नाही. कारण न्यायालयाला खात्री असली पाहिजे की मुलांसाठी प्लस दोघांनी काय म्युच्युअलमध्ये ॲग्री केले हे तुम्ही पूर्ण केलं आहे, हे न्यायालय सेकंड मोशनमध्ये पाहते. तर आशा करतो की आज जे तुम्हाला सांगितले मी म्युच्युअल डिवोर्सविषयी, या गोष्टी तुम्हाला खूप उपयुक्त होतील. ज्यांना कोणाला गरज असेल म्युच्युअल डिवोर्सची त्यांनी नक्की हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करावा. जर अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये करू शकता. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच कमेंट खाली उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तसेच आमच्या चॅनलला म्हणजेच AAC चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.